हाय. हॅलो. सगळ्यात पहिलं म्हणजे सॉरी, तुमच्या क्वेश्चनचे एवढा लेट आन्सर देतो आम्ही. आज आम्हाला वेळ भेटला व्हिडिओ बनवायला आणि ते पण तुम्ही बघू शकता. वाजले बघा किती. रात्रीचे 12:30 झाले. 12:30 झालेत आणि आमच्या आम्ही बाळाने आम्हाला झोपायला सॉरी त्याला तो झोपलाय. सो आम्हाला वेळ दिलाय बाळाने की व्हिडिओ बनवायला. वेळच नाही भेटत आम्हाला. दिवस कामात निघून जातो, घरी आल्यानंतर ही बाकीची कामं, मग ते शूट करायला आम्हाला वेळच नाही भेटला. त्याच्यामुळे खरंच सगळ्यात sorry. पहिली गोष्ट सॉरी. सो चला आपण आता सुरू करूया क्वेश्चन आन्सर. आणि हा काय बोलायचं, कोणाला जर आम्ही मेन्शन केलं नाहीये तर प्लीज राग मानू नका. सेम सेम क्वेश्चन आहेत म्हणून आम्ही ते रिपीटेड घेतलं नाही. एवढंच आम्ही जेवढं जमेल तेवढं लोकांच्या हँडल्सचे आम्ही नावं घेऊ. सो चला चालू करूया आपण. काही क्वेश्चन्स जे आम्हाला कमेंट्स मध्ये खूप लोक विचारतात त्याची पण आम्ही आन्सर्स करणार आहोत. तर फक्त त्याची नावं नाही लक्षात, कारण खूप साऱ्या कमेंट्स मध्ये आले, पण रिपीटेड क्वेश्चन आहेत. सो ते पण आम्ही आन्सर करणार आहोत आज. सो पहिला क्वेश्चन घेऊया. पहिला क्वेश्चन आहे केदार खानविलकर. माझा लंगोटी मित्र. हा हाय केदार. बाळ आल्यानंतर आयुष्य कसं वाटतंय? बाळाला मोठे करणं हे जगातील खूप चांगलं पण तेवढंच कठीण काम आहे. हा क्वेश्चन घेतल्या घेतल्या आमचा बाबू कुरकुर करायला लागलाय. तुम्हाला येईल कदाचित थोडा थोडा आवाज त्याचा. हा, तर बाळ आल्यानंतर आयुष्य कसं वाटतंय? छान वाटतं एकदम. म्हणजे पहिला रात्र रात्र जागून मूवी बघायचो, वेब सिरीज बघायचो. आता फक्त बाबूलाच बघतोय. दुसरं काय नाही आता. मी खरं सांगायचं तर पंचायत आल्यापासून मी पहिल्याच दिवशी पंचायत बघायला सुरुवात केलेली आहे. अजून एक एपिसोड पण पूर्ण नाही झालाय. मी तर बघितलं, मला आलंय ते पण नाही माहिती. त्याच्यानंतर कुठचा तरी तो डायनासोर वाला पिक्चर, ज्युरासिक वर्ल्ड वाला, तो पण घेतलाय आपण बघायला. तो पण अजून बघितलाय. बस हेच चालू आहे. बिझी बिझी, बेकार बिझी. नाही, खूप सिरियस आन्सर आहे तर की हा खूप छान वाटतंय आणि शिकतोय आता खूप गोष्टी आम्ही हळूहळू. नवीन नवीन सगळं काय काय सांगतायत त्याच्यातनं आम्ही शिकतोय, अनुभवावरून शिकतोय. बघू आता पुढे जाऊन कसं. पण हा छान वाटतंय, मस्त वाटतं. घरात आल्यानंतर टाइम कसा निघून जातो ना कळत पण नाही. कारण कंटिन्युअस लाऊडस्पीकर चालू असतो ना, बरं वाटतं ते गोष्ट. गवळे सागर याचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बाबूचे नाव काय ठेवणार आहात? आम्ही लवकरच ठेवू आणि ठेवल्यावरती आम्ही सांगू. खरं लवकरच कळेल. हा क्वेश्चन खूप लोकांचा आहे, सो हा मी रिपीटेड नाही घेत. आम्ही लवकरच सांगू. तुम्ही लव्ह स्टोरी सांगा ना. आणि मुलाचं नेमिंग सेरेमनी कधी आहे? नेमिंग सेरेमनी लवकरच आहे. आणि सुरुवे पी असं हँडल आहे, नाव आहे. लव्ह स्टोरी म्हणायचं तर फ्रेंडशिप मधूनच झालंय आमची लव्ह स्टोरी. असं काही विशेष असं काहीच नाहीये. आम्ही ऑलमोस्ट 12 वर्ष फ्रेंड आहोत आणि त्यानंतर फ्रेंडशिप मध्ये एक बोलतात ना, नंतर आम्ही खूप कम्फर्टेबल झालो एकमेकांशी. सो परक्यासोबत कुठच्या लग्न करण्यापेक्षा ओळखीसोबत पेक्षा बेस्ट फ्रेंड सोबत लग्न करणं नेहमीच चांगलं. सगळंच माहित असतं ना, ती किती कटकट करू शकते. हा म्हणजे तेच किती चांगलं वागवू शकते आपल्याला, हे सगळं अगोदर माहित असतं. नवरा बेवडा आहे का नाही ते अगोदरच कळेल. हे बघ, नंतर अरेंज मॅरेज सारखं नंतर लॉटरी लागण्यापेक्षा हे बरं आहे की बाबा माहिती आहे समोरची व्यक्ती कशी आहे, आपण तिला किती हँडल करू शकतो, कसं हँडल करू शकतो ते अगोदरच माहित असतं. बेस्ट फ्रेंड सोबत लग्न करावं खूप माझी अजूनही इच्छा आहे. आता तू तर बोली बेस्ट फ्रेंड सोबत लग्न करावं आहे माझी. आणि आमचा बाबू उठलेला आहे आता, सो आम्हाला मध्ये थांबावं लागणार आहे. ब्रेक होईल आमचा कदाचित. उद्याच आम्ही त्याची खरंच सांगतो, उद्या टेस्ट करायला आम्ही जाणार होतो, पण आता आमच्या आवाजाने तो उठलाय. म्हणजे कन्फर्म झालंय की तो पण आम्हाला जॉईन करू शकतो. पण संपलाय विषय सगळा. पंखा बंद केलाय तुमच्यामुळे. तुम्ही बोलत बसतात की बाबा पंखा बंद करा, गरमीवाले असतात. झाला उठला. आता भेटूया थोड्या वेळात. थांबा. सुतार दीपाली, बाबू कोणासारखा दिसतो दोघांमध्ये?
माझ्या घरच्यांना वाटतं माझ्यासारखा दिसतो, यांच्या घरच्यांना वाटतं यांच्यासारखा दिसतो, आणि यांच्या घरच्यांना काय मला स्वतःला पण वाटतं माझ्यासारखा दिसतोय तू. आणि मला वाटतं माझ्यासारखा दिसतो. सो बघूया आता आम्ही जेव्हा रिव्हील करू तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही तेव्हा सांगा. तुम्हीच सांगा कोणासारखा दिसतो. पण माझ्यासारखा दिसतोय का? हा, बऱ्यापैकी. सरकार 1544 लग्न करावं का नाही? बघ, आमचे व्हिडिओ बघितले असतील तुझं, त्याच्यावरून तू तुझा निर्णय घे बाबा. आता मी काय बोलू? खरं तर मी बोलू शकत नाही ऑन कॅमेरा, काय काय परिणाम आहेत ते. हो, किती जसं काय घाबरून आहे ना मला. हा घाबरण्याचा प्रश्न कुठे आहे? कामाचा प्रश्न आहे. घाबरणं ही नंतरची गोष्ट आहे, पहिलं कामाचं. काम रे, लव्ह मॅरेज तर चुकून पण नको. अरेंज मॅरेज मध्ये ना ऍटलिस्ट नवीन नवीन असताना तरी बायको ऐकते आपलं, नंतर नाही ऐकत ती गोष्ट सोड. नवीन नवीन असताना अरेंज मॅरेज मध्ये ऐकते ऍटलिस्ट 6 महिने तरी, नंतर काय तेच ते बघ सगळ्यांचं तुझा silent. निर्णय आहे. लग्न करायचं असेल करू तू शकतो. बिंदास कर, मी सांगतो तुला, तू बिंदास कर. नेक्स्ट क्वेश्चन आहे द गेम चेंजर. तुम्ही आमच्या गणपती मंडळाला व्हिजिट देणार का विरार वेस्ट मध्ये? भावा, गणपतीला आपण व्हिजिट नाही करत, नमस्कार करायला येतो. कुठे आहे ते नक्की सांग, आम्ही नक्की येऊ. चालेल, तू ऍड्रेस पाठवून ठेवा, आम्ही ट्राय करतो, आम्ही घेऊन जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे कामली सॅनी 1. तुमचं गाव खायचो? मित्र आम्ही देवगडचे, खूप वेळा आम्ही बदलापूरचे. सांगितलं आम्ही देवगडचे, हे इकडचे. टीम मधू 05. तुमचं डिफरन्स किती आहे? तुला मे बी एज डिफरन्स विचारायचं असेल, जे खूप लोक विचारतात. सो तुमचा आन्सर कर. मी काय करू आन्सर? एज डिफरन्स. ही 7-8 वर्षांनी मोठी आहे. नाही, आमच्यामध्ये फक्त एका महिन्याचा डिफरन्स आहे, फक्त एका महिन्याचा डिफरन्स आहे. बाकी आम्ही 93 चे, दोघं पण 93 चे. हा, पण सगळे बोलतात मला की मी मोठी दिसते, मोठी दिसते. मला वाटतं हा ठीक आहे, दिसत असेल, काय ते बोलता. कमलेश 1310. कुठे राहता तुम्ही? आणि नांदेडला कधीतरी बाबूचे नाव काय ठेवणार? अच्छा, नांदेडला या कधीतरी. नांदेड मी फक्त ऐकलंय नांदेड. माहिती नाही, बघू आता योग येईल तेव्हा. मुंबईला ना बोरिवलीच्या पुढे जायला पण टेन्शन येते रे आम्हाला. नांदेड खूप लांबची गोष्ट राहिली, पण येऊ कधी योगायोग आला तर आम्ही नक्की येऊ. इट्स विशू 40. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. ऑब्विसली आमचं लव्ह मॅरेज. आमचं बाबू उठला स्पीकर पुन्हा उठलेला आहे, आम्ही पुन्हा कट करतोय. सॉरी. पुन्हा भेटू थोड्या वेळाने. भाग्यश्री पुढचं येत नाहीये, पण त्यांनी विचारलंय की बेबी बॉय कसा आहे आणि तुम्ही? मी खूप छान आहे आणि बेबी बॉय पण एकदम मस्त, एकदम फिट आहे. चुकी फक्त मीच आहे. मी 8877. सो ब्युटिफुल कपल. पिल्लूचं नेम कधी ठेवणार? खूप लोकांनी ना सेम क्वेश्चन विचारलंय, नाव कधी ठेवणार? प्रीती गवस, शुभ्रा शिंदे, गोंधळी एस, सोनाली काहीतरी आहे, शिरसाट नाही, सरिता सीताकांत असं काहीतरी आहे. सगळ्यांनी सेम क्वेश्चन विचारले, नाव काय ठेवणार, कधी ठेवणार? आम्ही बाबूचं नाव जेव्हा ठेवू तेव्हा आम्ही सगळ्यांना सांगू तुम्हाला. कदाचित पुढच्या महिन्यात, नाही या महिन्यातच आम्ही सांगणार, फर्स्ट वीक मध्ये पर्यंत सांगू तुम्हाला. सोनाली नाही, सोनल हॅरिस 1111. क्वेश्चन नाही पण सांगायचंय, तुम्ही दोघं खूप क्यूट आहात, मजा येते बघायला व्हिडिओ. कोणासाठी होता? हा खुश झाला. थँक्यू, बाय द वे थँक्यू, खरंच थँक्यू. असं सपोर्ट राहू दे नेहमी आम्हाला. नेहमी आम्हाला असंच बघत राहा. अर्चना गुरव, माय फेवरेट कपल. बाबूचं फेस कधी रिव्हील करणार? बाबू अजून डिसाईड नाही केलंय आम्ही कधी रिव्हील करायचं किंवा काय. आणि असं काय आम्ही काय सेलिब्रिटी नाही आहोत,
की बाबा बाबूचं फेस रिव्हील आमच्या करायचंच घरचे ओरडत नाहीये. होते आम्हाला. हा, मला घरचे पण ओरडतायत आणि ठीक आहे तुम्ही हे बघा, तुम्ही विरारमध्ये असाल ना तर तुम्ही आम्हाला चालता बोलता कधी पण भेटू शकता. सो तुम्ही तेव्हा बघू शकतात बाबूला आणि बघू लवकरच करू आम्ही. आमचं काय बघू, आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला काय नाही. राऊत तन्वी 04, त्याच्यानंतर नम्रता गावडे, मयुरी गणेश समथिंग, सगळ्यांनी तेच गेम्स एक क्वेश्चन विचारले. ओंकार सावंत, मयुरी गणेश, ओके तिने तुम्ही 2 क्वेश्चन विचारले. आम्ही सांगू लवकरच नाव. ओके, ना एकाने खूप छान क्वेश्चन विचारले अक्षय, जे मी तुला विचारून थकली आहे आणि आता थँक्यू तुझ्या निमित्ताने की तुझं नाव घेते मी आले. क्वेश्चन विचार. हा, प्रथमेश हेमंत, असं नाव मी पूर्ण वाचलेलं पण ठीक आहे, त्याला माहिती आहे ज्यांनी क्वेश्चन विचारलंय. तुमच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय, ते कसं असावं, तुम्हाला आतापर्यंत समजलेलं प्रेम म्हणजे काय, हे असे क्वेश्चन विचारून मी अक्षयला खूप हैराण केलंय. त्यांनी कधीच एवढ्या वर्षात मला आन्सर नाही केलंय. काय आन्सर करायचं, एक प्रेम म्हणजे मिनिट, काय असतं? किती वर्ष विचारते मी? 12 वर्ष 13 वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष लग्नाच्या आधीचे आणि आता 2.5 वर्ष लग्न झाल्यावरचे. सो मी थकली, आता बघूया हा आन्सर कर. ऍक्च्युली प्रेम म्हणजे काय असतं हे मला पण अजून कळलं नाही. मी पण जाम कन्फ्युजन आहे. अजून खऱ्या प्रेमाचा शोध नाहीये खऱ्या प्रेमाचा शोध. खरं बाहेर पडतंय जे काय ते इकडेच आहे. पण प्रेम म्हणजे काय असतं? पहिली गोष्ट काय प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचं सेम असतं. प्लीज प्रशांत आपले सरांना नको. हा, प्रेम म्हणजे नाही, खरंच सांगतो, माझ्यासाठी प्रेम म्हणजे एवढंच की जे काय आहे ते फ्रीली तुम्ही शेअर करता आणि म्हणजे काय नाही ना असं. मी तर काय याच्यापासून काय लपवणं विपवणं हा काय प्रकारच नाही. आमचं जे आहे ते एकमेकांसोबत आहे. कोणाशी बोलणं चालणं मिळणं भेटणं सगळं आमचं असं एकमेकाला विचारून नाही, सॉरी सांगून किंवा. प्रेमाची अशी व्याख्या अशी काय असणार आहे? तू सांग बाबा, मला नाही उत्तर नाही देत. तूच बोल. ह्याला असे क्वेश्चन विचारून काही फायदा नाहीये. ह्याचं असं असतं. तुम्ही मला ओम्स लॉ विचारा, तो पण नाही. तो पण नाही येणार. नाही काय आहे, मला ओम्स लॉ सांग. चल ठीक आहे, बोल लोकांना. प्रेमाची व्याख्या बोलशील तर व्याख्या असं नाही म्हणणार मी, बट मी माझी कन्सेप्ट सांगते. एकतर फ्रेंडशिप म्हणजे कसं की लग्न झाल्यानंतर पण तुमच्यामधली मैत्री जी आहे ना ती संपली नाही पाहिजे. बेसिकली जे तुम्ही जग अख्खं तुम्हाला नवरा बायको म्हणून बघत असतं, बट तुम्ही दोघं एकमेकांना फ्रेंड म्हणून जर बघितलं ना तर खूप गोष्टी सोप्या होतात. म्हणजे मी तर बोलते की गॉसिपिंग करा तुम्ही घरच्यांबद्दल, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, सगळं काही त्यातलं सांगून मोकळे व्हा. ऍक्च्युली आमच्यामध्ये असंच चालतं. अजून सुद्धा सगळ्याबद्दल गॉसिपिंग तुम्ही करू घरचं शकता. असू दे, आमच्या घरचं असू दे, आमचं असं शेअरिंग चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीडम खूप महत्वाचं आहे. जो मला मिळाला पण महत्वाचा आहे. तर हा, फ्रीडम म्हणजे कसं की असं नाही झालं, बर्डन नाही म्हटलं पाहिजे की बाबा यार माझे फ्रेंड्स तुटणार आहे किंवा मी इथे नाही जाऊ शकत, असं नाही वाटलं पाहिजे. एकमेकांबद्दल एक बोलतात ना, स्पेस एकमेकांची जपता आली पाहिजे. फ्रीडम जसे तुम्ही लग्नाच्या आधी राहता, जसं तुमचं सगळं असतं, सोशल लाईफ असतं, ते तुमचं तसं राहिलं पाहिजे. सोशल लाईफ असं नाही, पण ओव्हरऑल सगळंच की बाबा इन शॉर्ट फ्रीडम खूप महत्वाचं. सेम येते मला जायचं होतं, असंच मला बोलू देत नाही. याला बोलताच येत नाही. त्यांनीच अजून एक क्वेश्चन विचारला आहे, एकमेकांविषयी आवडणारी गोष्ट कोणती?
आणि नावडणारी गोष्ट कोणती की जी अशी गोष्ट छान किंवा बदलावी अशी वाटते? प्रथमेश काय एवढा डीप मध्ये जातो रे खूप बाबा? छान क्वेश्चन विचारलेस तू, मला आवडले. हे एकमेकांविषयी आवडणारी गोष्ट कोणती? चल तू माझ्याविषयी आवडणारी गोष्ट सांग. ती तिच्या मनात काही असू दे कोणाबद्दल पण, भले तो दुश्मन किंवा ते तिच्यासोबत कोणतरी वाईट वागतंय, जे तिला माहिती आहे की त्याच्यासोबत वाईट वागलं जात आहे, तर तरी सुद्धा ती त्याच्यासोबत तशीच वागते. तिला फरकच नाही वाटत. तशीच म्हणजे चांगली वागते ती. समोरचं किती वाईट असू दे, वागू दे किंवा वाईट बोलू दे, तिच्याबद्दल काय बोलतात तिचं वाईट मत असू दे, पण ज्यावेळी त्याच्यासोबत बोलायचा वागायचा समोरच्या व्यक्तीसोबत असं ती ज्यावेळी त्याच्याशी इंटरॅक्शन करते ना, त्यावेळी ती नॉर्मल असते. यार मला नाही समज माझ्याशी एखादी व्यक्ती जर कोण वाईट वागली तर मला नाही त्याच्याशी चांगलं बोलता येत किंवा बिहेव करता येत. मी तसंच असतो. मग ती वाईट तर मग मी पण वाईट, माझा हा नियम आहे. पण हिचं नसतं तसं. समोरच्याने जरी वाईट वागलं तरी सुद्धा ही मस्त त्याच्याबरोबर पहिल्यासारखीच असते. तिला माहित असून सुद्धा ती नाही कधी समोरच्याची वाईट वागत. आपलं नाही तसं, आपलं जशाच तसं असतं. ही गोष्ट मला बाबा तिच्याबद्दल आवडते खूप. कर्मा, आय बिलीव्ह इन कर्मा. जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा असतो, त्याला तो आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण वाईट बघत काय मिनिंग नाही. माझ्याबद्दल सांग आता. माझ्याबद्दल तुझ्याबद्दल विचार करायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. हा हो होतो मी किती पटकन उत्तर दिलं होतं. हा हो. नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मुळात तेच आहे की त्यांनी मला ना खूप म्हणजे खूप गोष्टी समजून घेतलंय. असं वाटतच नाही मला की अजून पण की आमचं लग्न झालंय. आम्ही जसे आधी होतो तसेच आहोत. आता पण एकमेकांशी बोलण्यात किंवा कशात पण फरक नाही आलाय. दुसरी गोष्ट म्हणजे मी लग्नाच्या आधी ना एकुलती एक असल्यामुळे आईवडिलांची मला कधी काम करण्याची घरामध्ये वेळ नाही आली. म्हणजे आई असं समजू शकतं की आईवडिलांनी मला लाडवलं होतं खूप. सो मी कधी जेवण नव्हतं बनवलं किंवा असं हे नाही. इव्हन अक्षयनी पण नव्हतं बनवलं. पण त्यांनी ना मला खूप सपोर्ट केला घरी, म्हणजे इथे आल्यावरती. जेव्हा लग्न झालं त्याचा जो सपोर्ट आहे ना तो मला खूप आवडतो. म्हणजे नाही एक्सप्लेन करू शकत. तो पूर्ण असतो माझ्यासोबत. म्हणजे जर मी कधी म्हणजे त्याला सांगितलं की जर डोसा, एक्झाम्पल दिले, डोसा बनवत असेल तर मी नेहमी त्याला सांगितलं अरे गरम गरम खाऊन घे तू, डोसा जसं काढतोस. पण तो कधीच नाही खात. तो थांबतो माझ्यासाठी की नाही सगळं काळ आपण एकत्र खाऊ. किंवा तू मी काही काम करत असेल तर तो मला येऊन मदत करतो की नाही सगळं झाल्यावरती आपण एकत्र जेवू. खूप गोष्टी तू मला समजून घेतो. त्याच्यामुळे ना असंच आवडतं, सगळंच आवडतं याच्याबद्दल. डोळ्यात पाणी दिसत नाही पण. बरं, आणि अशी गोष्ट जी एकमेकांची बदलाविषयी वाटते मी सांगू शकते. बदलाविषयी गोष्ट वाटते. येस, पूर्ण बायकांसाठी किंवा गर्लफ्रेंड किंवा लेडीज लोकांसाठीच आहे ते. कमी बोला एवढंच. हीच एक गोष्ट बदलाविषयी वाटते. कमीच बोलते मी. घरी आल्यावरती तुझीच बडबड चालू असते. ओके, मला एक गोष्ट ह्याची बदलाविषयी वाटते ती म्हणजे घरी आल्या आल्या आधी त्यांनी आंघोळ करावी आणि कपडे बदलावे. ऑफिसचे बाबू आल्यापासून ऑफिसचे कपडे ह्याला बदलायला एवढा वेळ लागतो ना, मला अजिबात आवडत नाही ही गोष्ट. मला कामच येतो. तू काम करायला लावते मला. मग ते घरी येऊन सगळे काम करायचे असतात. लादी पण नाही, कपडे वाळत घालले. मग त्याच्यात एवढा घाम येतो की कशाला डबल हे करू. मग मी सगळं केल्यानंतर भाकऱ्या वगैरे केल्यानंतर भाकऱ्या पण करतो. समीक्षा सहारे, दादा तो खूप छान बोलतो आणि वहिनीला कमी त्रास दे. अरे आमचं कंटेंटच तो आहे तिला त्रास देणं. त्याच्याशिवाय आमचे व्हिडिओ कंटेंट नाही, तो असाच आहे. तो मला मी तिलाच असं नाही, मी सगळ्यांना घरच्यांना त्रास. मी कोणाला नाही सोडत. मी मेवणीला नाही सोडत. मी आमच्याकडच्या लोकांना नाही सोडत. मी हिच्याकडच्या लोकांना, मी कोणाला नाही सोडत. कोणीही पण सांगायचं. तो असाच आहे.
छोटा असू दे मोठा, छोटा तर गेलेच कामातून माझ्या असला मी मोठ्यांना पण नाही सोडत. तुम्हाला जर तुमच्या लहान मुलांना रडवायचं असेल तर अक्षयला कॉन्टॅक्ट करा. नितेश कांबळे 999 द बेस्ट कपल आय हॅव एव्हर सीन ऑन इंस्टाग्राम. आय रिअली एन्जॉय युअर व्हिडिओज. थँक्यू मित्रा. खरंच थँक्यू. असं सपोर्ट नेहमीच करत आहे. कांचन हाडकर, ताईची नॉर्मल डिलिव्हरी झाली की सी सेक्शन झालं माझं. ऍक्च्युली माझं एम्नियोटिक फ्लुइड कमी होतं, सो सी सेक्शन करावं लागलं. आशिष 0501, ते 0.01 नाहीये, 0501 आहे. सॉरी 0501. लग्नात किती वर्ष झाली? 2.5. आता डिसेंबर मध्ये 3 होती. हा, पार्टी देवा, आम्ही येऊ. नितीन मोरे 305, पहिले कोण प्रपोज केलं? नाही रे बाबा, आमच्यात प्रपोज वगैरे काय झालं ना. आम्ही बोललो ना, जशी आमची मैत्री होती आम्ही अंडरस्टँडिंगली चला आता मैत्री आहे, आपण राहू शकतो एकत्र, असं एकदा ट्रस्ट झाला आणि मग झाला. आम्ही कॅज्युअली असंच निर्णय घेतला, इकडे करूया. प्रपोज बिपोज काय? हा, तू अजून मला प्रपोज नाही केलं. तुम्ही पाटणकर नाही, तुम्ही एकमेकांना फर्स्ट टाइम कुठे भेटला? मी ह्याला आमची थर्ड इयरची डिप्लोमा थर्ड इयरची आमची आयव्ही होती. आयव्ही म्हणजे ज्याला नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड साठी सांगते, पिकनिक असते ज्याच्यामध्ये एखादी तुम्हाला इंडस्ट्री दाखवतात, बाकी सगळे तुमची पिकनिकच असते. सो तिकडे मी ट्रेन मध्ये ह्याला पहिल्यांदा नोटीस केलं. मी बघितलं नव्हतं 3 वर्ष ह्याला. ती पण का, ते लोक ट्रेन मधलं जेवण नाही जेवायचे आणि आम्ही भुक्कड लोक सगळे, आम्हाला कुठलंही चालतं. सो आम्ही काय ट्रेन मधलं असू दे कुठलंही असू दे, मग ते आम्ही खायचं भुकेला. आणि हे लोक ट्रेन मधलं वगैरे जेवण खायचे नाही त्यांच्या ग्रुपमध्ये सगळे. मग यांनी आम्हाला त्यांचे टिफिन्स दिलेले जे काय होतं ते, आणि आम्ही खाल्ले बोकड्यासारखे. सो तेव्हा आमचं जास्त इंटरॅक्शन चालू झालेलं. आणि हा तेव्हा सुद्धा असेच कार्टूनगिरी करत होता. सो माझं रात्रभर ट्रेन मध्ये असं नोटीस केलं मी ह्याला की हा कोणतरी आहे. तेव्हा मला ह्याचं नाव पण माहिती नव्हतं. खूप नंतर मला ह्याचं नाव म्हणजे आम्ही उतरलो तिथे नंतर बाकीच्या फ्रेंड्स कडून वगैरे त्याचं नाव कळलं मला. मी अगोदरपासूनच आम्ही कसं फर्स्ट इयर पासूनच नोटीस का सगळ्यांनाच नोटीस करत होतो. तू बघितलेलंस मला? ते बघितलेलं म्हणजे नाही, ते असं नाही, असं आम्ही सगळ्यांनाच बघतो असं लक्षात नाही ठेवलं, लक्षात राहत नाही. ते नंतर मग फ्रेंडशिप झाली का मग हे प्रथमेश पुन्हा एक विचारलेला आहे, वहिनी रागवल्या तर त्यांचा राग कसा घालवला? एवढे भारी क्वेश्चन त्याने खूप छान क्वेश्चन विचारले प्रथमेश, थँक्यू. वहिनी रागवल्यावर त्यांचा राग, मी अशीच कार्टूनगिरी करतो स्पेशली. मी काय नाही करत, मग असं ते रागवलेले असलं मी जातो जवळ काहीतरी, मग एखादा पॉईंट मिळाला का खेचायला सुरुवात. हा, मला हसवायचा प्रयत्न करतो बस. काय सॉरी नाही बोलत. हा नाही बोलतो मी, लेट बोलतो. बदलापूरला कधी येणार बाळाला घेऊन? माहिती नाही, बघू, अजून लहान आहे. मला गणपतीला गावाला जायचंय तेव्हा मी तिला पाठवतो. नाही, बघू, नक्की नाही अजून बदलापूरला. यू बोथ आर व्हेरी स्वीट कपल. दक्षय, अरे वा दक्षय. अनिल पाटील, हो स्टील पेंच. थँक्यू. आम्ही रिपीटेड क्वेश्चनचे फक्त हँडल्स मेन्शन करतो. थँक्यू आम्हाला क्वेश्चन विचारल्याबद्दल. यश कोवळे, संतोष पोटे, सुरेश सावंत, रिया तळेकर, राकेश मोंडकर, नेत्रा शेखर नाईक, रश्मी कुरुप, नीता सावंत. यांनी सेम क्वेश्चन विचारले म्हणजे ओपन हार्टेड नाही, तिचं काहीतरी वेगळं आहे. बट दादा ठीक आहे, तिने पण तेच केलंय. ओपन हार्टेड. दादा वहिनी, मला तुमची जोडी खूप आवडते, रील पण खूप भारी असतात. मी पण कोकणातली. थँक्यू. असंच बघत राहा यार, आम्हाला प्रेम देत राहा. आता ना खूप लोकांचे कमेंट्स असतात ज्या रिपीटेड तेच विचारता तुम्ही कमेंट्स मध्ये, किंवा बरेच लोक मेसेज पण करतात. पण काय होतं की सगळ्यांच्या मेसेजला आम्हाला रिप्लाय नाही देता येत.
सो त्याचे काही आन्सर देऊया आपण, म्हणजे ते लोक क्लिअर होते काही गोष्टींमध्ये. पहिले तर असं बोलतात की अक्षयचे बाबा दिसत नाहीत व्हिडिओमध्ये. आमचे बाबा इकडे येतच नाही. पप्पांना मुळात इकडे नाही जमत, ते गावी राहिलेले आहेत, त्यांचं आयुष्य अख्खं गावी गेलंय. त्यांना इथे चार भिंतीमध्ये अजिबात म्हणजे बघायला गेलं तर जेवढे पण कोकणात किंवा कोणत्याही पट्ट्यातले लोक असू दे, सगळ्यांचं असं दे, ज्यांचं बालपण गावी गेलं, अख्खं आयुष्य गेलं, त्यांना मुंबईमध्ये किंवा इकडे आपल्या गावापासून लांब चार भिंतीमध्ये नाही जमत, अजिबात नाही जमत. येतात ते मध्ये मध्ये येतात, जसं आता बारशाला येतील, 4 दिवस राहतात जातात. आणि जर तुम्हाला अक्षयच्या बाबांना जर बघायचं असेल व्हिडिओमध्ये, तर आम्ही एक पेज सजेस्ट करू तुम्हाला. नक्की ते पण सबस्क्राईब करा. हा, माझ्या भावाचंच पेज. त्याच्यामध्ये तुम्ही अक्षयच्या बाबांना नक्की बघाल. गावाला असतात ते, गावी असतात, त्याची गावी काय काय ऍक्टिव्हिटी चाललेली असते ते तो नेहमी अपलोड करतो, नक्की टाकतो. आणि ते नेहमी गावालाच खुश आहेत. ते त्यांच्या झाडांमध्येच खूप खुश आहेत. त्यांना नाही आवडत. आता एवढी झाडं लावलेली आहेत आंब्याची, त्यांची जोपासना चालू आहे. ते नाही टाकून येऊ शकत तिकडचे, तर माझं तिकडे चालू आहे, बेस्ट आहे. आणि अजून एक प्रश्न आहे की घरात जे बाबा आहेत ते दक्षाचे आहेत का? हो, माझे बाबा आहेत ते. माझी आई कुठे आहे? मी माहेरी का नाही गेली? माहेरी का नाही गेले वगैरे असे खूप माहित नाही, ते कोणत्या इंटेन्शनने विचारतात किंवा काय, पण ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही कदाचित आमचे फॉलोअर पहिल्यापासून जे जुने फॉलोअर असतील त्यांना माहिती असेल की दक्षाची आई गेल्या मे मध्येच पाऊस झाली. मग तिकडे बाबा पण आमच्या सोबतच असतात. आम्ही त्यांना एकटं तर नाही सोडू शकत, मग आमच्या सोबतच राहतात. ते एन्जॉय करतात आमच्या सोबत राहतात. आम्हाला पण बरं वाटतं ते सोबत असतं. हा, असंच. दक्षा माहेरी का नाही गेली, तर आता तिकडे कुठे पाठवणार एवढं लांब छोट्या मुलाला घेऊन. सो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता सध्या तिच्या घरी पण कोणीच नाही ना, तिकडे घर बंद असतं. सो आम्ही 3 जण एन्जॉय करतो, 4 जण. आणि आम्हाला काहीच नाही. आणि माझी काळजी पण तेवढीच नाही. थ्रू आउट प्रेग्नन्सी एक मी मेन्शन करायला मला खूप आवडेल की माझ्या थ्रू आउट प्रेग्नन्सी मध्ये 2 ह्या पुरुषांनी, म्हणजे अक्षय आणि माझे बाबा, खूप माझी काळजी घेतली आहे. आणि नंतर सुद्धा, डिलिव्हरी नंतर सुद्धा जेव्हा मम्मी आल्या, म्हणजे आधीच आल्या मम्मी, पण त्या पण आल्या, त्याच्यामुळे नाही काय वाटलं की त्या पण तेवढीच माझी काळजी घेतात प्रत्येक गोष्टी. म्हणजे असं काय हे नाही, मला वाटलं नाही असं की मी सासरी आहे. म्हणजे स्पेशली ना मुली हे विचारतात की सासरी आराम मिळतो का, किंवा सासरी. आमच्याकडे असं नाहीये. आमच्याकडे सेम वातावरण आहे. मला मम्मीनी सेम म्हणजे स्वतःच्या मुलीसारखंच केलंय. असं काय नाहीये म्हणजे की सून आहे. सो हे कन्सेप्ट आमच्याकडे नाहीये. मी 9व्या महिन्यात जेव्हा आल्या तेव्हा माहितीये सगळ्यांना की मोस्ट ऑफ पाय वगैरे खूप दुखतात आपले. तर माझी कंप्लेंट नेहमी असं, खूप पाय, लिटरली एक दिवस त्यांनी माझे पाय पण दाबले. सो ते एक नाहीये आमच्यामध्ये की हे असं काय, की बाबा हे असं का तसं, हे असले नाहीये. खुश आहोत आम्ही, टच वूड. की दक्षाला आराम देता का तुम्ही? दिवसभर व्हिडिओज बनवत असता तुम्ही, असे खूप लोक बोलतात. दिवसभर कोण व्हिडिओ बनवतो यार? एवढा वेळ नाही मिळत. रील्स असते किती, 15, 20, 30 सेकंदाची रील्स असते. आम्ही किती 5 ते 10 मिनिटं लागतात ते शूट करायला. आणि मला मजा येते, थोडस काहीतरी चेंज मिळतो. बाबू झोपला का आम्ही काहीतरी करत असतो. आम्ही दिवसभर ट्राय करतो. आम्हाला तेवढा वेळ पण नसतो. मला तर नातेवाईकांना माहिती आहे, मला बिचारे फोन करून जातात तरी माझा फोन उचलायला टाइम नसतो. मग जेव्हा मी बघेन तेव्हा त्यांना फोन करते. मुळात आम्ही त्या क्रिएटर सारखा नाहीये, रात्र 30 सेकंदाच्या रील साठी रात्र कन्सेप्ट शोधत राहिला. हे वगैरे आमच्या कन्सेप्ट चालता बोलता जी रिअल मध्ये होतं. खूप साऱ्या ज्या आहेत ना रील्स आमच्या, ते खूप साऱ्या 95% आमच्या रील्स अशा आहेत की आमच्या घरात घडतात. मग आम्हाला असं क्लिक होतं की अरे यार हे छान आहे, मग आपण करूया. मग ते आम्ही ते तसंच करतो शूट लगेच. आमचं असं प्री प्लॅनिंग वगैरे काहीच नाही. इव्हन आम्ही ट्राय केलं मध्ये
की मी असं काय ना काय घेऊन यायचो कन्सेप्ट आणि आम्ही शूटिंग करायचो असं पण बाकी आमचं नाही पण चालत. आम्हाला रिझल्ट नाही त्याचे चांगले भेटले. मग त्याच्यापेक्षा मग आम्ही जे असं आमचं ठरवलं की रिअल लाईफ मध्ये होतं ना, जे आमचं कन्व्हर्सेशन होतं, आमचं तसं नाही. हे आमच्या रील्स असतात त्या बहुतांश बघाल तर प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या गोष्टी आहेत. सो लोक पण रिलेट करतात आणि आमचा तोच कंटेंट चालतो. सो आम्ही ते आता सोडून दिला. आम्ही आता घरात जे चालतं तेच आम्ही करतो तसं चालता बोलता. काही विशेष आणि असं काय आम्हाला नाही. असं ठरवून करताच येत नाही. अजिबात नाही. आम्हाला So, त्याच्याचमुळे आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा घेत नाही. आता मग ह्या वेळेचे तर क्वेश्चन झाले. अजून पण तुम्हाला काही काही छान छान क्वेश्चन असतील कधी तर विचारत जा. बिंदास विचारा. आम्ही आम्हाला आवडेल तुमची आन्सर्स द्यायला. आम्हाला सपोर्ट करत राहा असंच नेहमी. आणि सबस्क्राईब करा. युट्यूबला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. बाय.